न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्ह्यातील विविध खासगी अनुदानित संस्थांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या 2010 ते आज पावितो शिक्षक आणि शिक्षकेतर जागांवर जनरल कॅटेगरीतील कर्मचारी भरले गेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित संस्थांचे याबाबत चौकशी समिती नेमून सदर संस्थांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। तसेच सदर जनरल कॅटेगरीतील भरती झालेले कर्मचारी यांनी बनावट जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले आहे आणि किंवा कसे याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी। प्रवीण पाटील, नितीन बच्छाव, योगेश पाटील मगर यांच्यावर विविध स्वरूपाचे भ्रष्टाचार, घोटाळे आणि गंभीर गुन्हे असताना शिक्षण खात्यात गैरव्यवहार अपहार केलेला असताना सुद्धा पुन्हा त्यांना त्याच पदावर ठेवणे हे शिक्षण खाते तसेच नाशिककरांचा एक प्रकारे केलेला अपमान असून अशा भ्रष्टाचारी आणि कलंकित अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी। माध्यमिक शिक्षण विभागातील श्री प्रवीण पाटील, श्री उदय देवरे यांनी नियमबाह्य काम केल्यामुळे त्यांच्यावर नाशिक शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले असून सुद्धा ते त्यांच्या पदावर कायम आहेत। संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी। माननीय सीओ मॅडम यांनी शासनासोबत सदर कर्मचाऱ्यांच्या निलंबनाविषयी काय पत्रव्यवहार केला त्याचा खुलासा आम्हाला द्यावा अशी विविध मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शासकीय जिल्हा रुग्णालय ते जिल्हा परिषदेपर्यंत पायी चालत घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या सीओ यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार यांच्या विरोधामध्ये आम्ही काळा बाजार आंदोलन आयोजित केले आहे। आज या शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही इशारा देतो की इथून मागे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचा काळा बाजार घडून आलेला आहे। ज्या ठिकाणी SC STच्या जागा होत्या बिंदू नामावलीनुसार त्या जागा भरणे या शिक्षण विभागाला क्रमपात होते, परंतु या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या SC STच्या जागेवरती ओपन कॅटेगरीतल्या जागा भरून खोक्यांनी पैसे घेऊन या शिक्षण अधिकाऱ्यांनी हा काळा बाजार घडून आणला आहे। आणि याच काळा बाजाराच्या विरोधात आझाद समाज पार्टीच्या वतीने भाई चंद्रशेखर आझाद यांच्या स्टाईलने तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष आनंदजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या शिक्षण क्षेत्रातल्या काळा बाजाराविरोधात आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। आज आमचा आंदोलनाचा हा काळा बाजार भाग 1 आहे। जर या प्रशासनाने याची दखल घेऊन शिक्षण क्षेत्रात चाललेला काळा बाजार बंद केला नाही तर काळा बाजार 2 या प्रकारचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। अटल टिकरिंग लॅब असेल, आपणा सर्वांना माहीत आहे की या नाशिकमधले धनदांडगे राजकीय नेते यांच्या संस्थेने किती मोठा घोटाळा केला आहे। आज ते जेलमध्ये सडत आहे, परंतु त्या संस्थेचे जे काही अधिकारी असतील, जे काही मुख्याध्यापक असतील, त्या मुख्याध्यापकांना त्यांचं अजूनही निलंबन करण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याच विरोधात आमचं आज हे आंदोलन आहे। यांच्या नेतृत्वात आझाद समाज पार्टीतर्फे आज भारतभर विविध विषयांवर अत्याचाराविरोधात आझाद समाज पार्टी आणि त्याचे पदाधिकारी लढत आहेत। त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे आमचे पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्रस्तरीय आमचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला आघाडीतल्या काही भगिनी यांनी मिळून नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही शैक्षणिक विभागामध्ये जो भ्रष्टाचार होत आहे आणि इथले जे अधिकारी आहेत ज्यांच्यावर मोठमोठ्या नेत्यांचा हात आहे ते सर्रास पद्धतीने ज्या पद्धतीने लूट करत आहे त्या संदर्भातलं हे आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये नाशिक जिल्हा कमिटीने मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या विविध शासकीय अनुदानित संस्था आहेत खाजगी, त्यामध्ये आजपर्यंत ज्या विविध जागा SC आणि STच्या भरल्या पाहिजे होत्या ते न भरता ओपन कॅटेगरीच्या जागा सर्रास पद्धतीने पैसे करून भरले जातात। ज्यांना मान्यता देण्याचे अधिकार नाही आहेत असे भ्रष्ट अधिकारी मान्यता देतात। ज्यांच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावर 1-1, 2-2 महिन्याच्या वर ज्यांनी पोलीस कस्टडी भोगलेली आहे ते अधिकारी मोठ्या पदांवर आहेत, पैसे देऊन आलेले आहेत। आज
या सगळ्या मागण्या आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडणार आहोत आणि लवकरच या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा. अन्यथा हे आंदोलन आज जरी छोट्या स्वरूपात असेल पण भव्य आणि मोठ्या स्वरूपात केलं जाईल आणि याच्या होणाऱ्या नुकसानीस पूर्णतः शासनच जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.